तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की फॉन्ट कसे डाउनलोड करायचे आणि बेस्ट फॉन्ट वेबसाईट कोणती आहे ती आपण आज बघणार आहोत. तर चला कुठल्याही वेळ नव्हता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्हाला जे काही गुगल क्रोम जे काही तुम्ही ॲप्लिकेशन यूज करता सर्चसाठी डाउनलोड करण्यासाठी ते ओपन करायचं आणि सर्वात आधी चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा. तर सर्वात आधी आपल्याला गुगलला आल्यानंतर तिथे सर्च करायचं आहे. फॉन्ट सर्च केलं तरी चालेल तुम्ही, किंवा जर सर्च केलं गुगल फॉन्ट असं जर सर्च केल्यानंतर इथून तुम्ही सर्च करायचं. सर्च केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल. जी फर्स्ट नंबरची वेबसाईट आहे ती ओपन करायची. तर फॉन्ट कसं डाउनलोड करायचं, कसं अप्लाय करायचं, याला कन्वर्ट करावं लागतं की नाही, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, पूर्ण बघायचा आहे. आणि जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन शिकायची असेल, एडिटिंग शिकायची असेल, व्हिडिओ किंवा ग्राफिक दोन्ही पण आपले क्लास जे आहे ते अवेलेबल यूट्यूब चॅनलवरती आहे. बाजूला आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे यूट्यूबलाच आपल्या प्लेलिस्ट आहे. एका याच्यामध्ये ग्राफिक डिझाईनचा पूर्ण क्लास दिला आहे आणि एका प्लेलिस्टमध्ये पूर्ण व्हिडिओ एडिटिंगचा क्लास दिला आहे. तर नक्कीच तो फ्रीमधले आपले क्लास दोन्ही आहेत ते बघून घ्या. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे. व्हॉट्सअपला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं. तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, जिथे आपल्या आठवड्यातून 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो आणि जे काही तुमच्या अडचणी असेल ते आपण व्हॉट्सअप ग्रुपला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतो. तर मग व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करा. तर मग बघा, जे फर्स्ट नंबरची वेबसाईट आपली गुगल फॉन्टची ती ओपन करून घ्यायची आहे. सिम्पली याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस येईल. आता इथे भरपूर सारे तुम्हाला फॉन्ट भेटणार, हिंदी, इंग्लिश प्लस मराठी सर्व प्रकारचे तुम्हाला फॉन्ट भेटेल. त्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला, बघा इथे फिल्टर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन भेटेल इथे लँग्वेजचा. तर बघा इथे लँग्वेजचा ऑप्शन आलाय, यावर जर क्लिक केलं, जसं आपण इथे क्लिक करू लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे रायटिंग. जर लँग्वेजवर परत एक खाली खाली आपल्याला बघा लँग्वेजचा ऑप्शन येतो. आता इथे जे काही तुमचं जे कोणतं तुम्हाला फॉन्ट पाहिजे किंवा जे कोणत्या जे कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला फॉन्ट पाहिजे ते तुम्ही सर्च करू शकता. जसं तुम्ही केलं मराठी, ओके, मराठी केल्यानंतर इथे अप्लाय केल्यानंतर ते सर्च व्हायला सुरुवात होईल. आता मी इकडे बॅक करते आणि बघू शकता इथे भरपूर सारे फॉन्ट येऊन गेले मराठीमधले. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही फॉन्ट आहे याला कुठलाही एक्स्ट्रॅक्ट तर करावं लागेल तुम्हाला, पण कुठलंही कन्वर्ट करण्याची गरज नाही. जसं की एम एस फॉन्ट असतील, इन्फिनिटी असतील, डीजी असतील, त्यांना आपल्याला कन्वर्ट करावं लागतं आणि नंतर आपण ॲड करून ते अप्लाय करू शकतो. पण गुगल फॉन्टला तसं नाही, तुम्ही डायरेक्टली हे फॉन्ट यूज करू शकता. आणि कसं करायचे यूज ते पण मी सांगणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे भरपूर सारे फॉन्ट आहेत. तुम्हाला यामध्ये मी नवीन जे ट्रेंडिंगला ते सांगतो तुम्हाला. बघा, एकतर हा एक फॉन्ट जास्त चालतो, कलम म्हणून आहे. म्हणजे बरेच असे जे काही फॉन्ट आहे ते सगळे चालतात, पण जसं की लग्नपत्रिकेसाठी आपण अनेक देवनागरी फॉन्ट यूज करतो, हिंद फॉन्ट यूज करतो. जे कलम फॉन्ट आहे ते आपण जे काही इंस्टाग्रामला आपण पोस्ट वगैरे बघतो ना का, त्यामध्ये जास्त ट्रेंडिंगला हा फॉन्ट चालू आहे. इथे गेट फॉन्टवर क्लिक करायचं. गेट फॉन्टवर क्लिक केलं तर मी ऑलरेडी भरपूर सारे ते फॉन्ट डाउनलोड केले, त्यामुळे मला सर्व फॉन्ट दिसतील इथे. आता मी जर फक्त इथे कलमवरच्या बाजूला तिथे डाउनलोडचं ऑप्शन आहे बघा, यावर क्लिक करायचं आणि डाउनलोड व्हायला सुरुवात होईल फॉन्ट. इथे डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर जी काही फाईल आहे ती फाईल येऊन जाईल आपल्याला. बघा अशा प्रकारे ती एक बॅक करून दाखवते मी. जसं की इथे डाउनलोड झाला तर मी ते डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करणार. डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता जे काही इथे कलम फॉन्ट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आर जे आपलं फॉन्ट जे काही एक्स्ट्रॅक्ट करण्याचं ॲप्लिकेशन आहे ते मी आधी सांगितलंच तुम्हाला, फॉन्ट कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं ॲप्लिकेशन कोणतं आहे, तर हे तुम्हाला टेलिग्रामला पण भेटून जाईल. बघा इथे नाव आहे RAR. हे नाव तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन सर्च करायचं आहे, तुम्हाला तिथं हा ॲप भेटून जाईल. इथून फक्त क्लिक करायचं. हे नाही केलं तरी चालेल, लास्ट फाईल इथून वरच्या ॲरोवर क्लिक करायचं, ओकेवर क्लिक करायचं आणि जे काही फॉन्ट आहे ते एक्स्ट्रॅक्ट झाले. आता जर तुम्ही तुमच्या पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलं, आता बघा आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करू, पण त्याआधी आपण बरेच जे काही फॉन्ट आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन बघूया. तर आपण बॅक फाईल करून आपलं जे काही ॲप्लिकेशन जे काही फॉन्ट आहेत त्यावर येऊ आपण, कोणते कोणते फॉन्ट तुम्हाला लागतील. तर बघा सर्वात आधी मी तुम्हाला अनेक देवनागरी हे फॉन्ट सांगितलं. अनेक देवनागरी फॉन्ट हा खूप ट्रेंडिंगला आणि बऱ्याच ठिकाणी आपण यूज करू शकतो. जसं की लग्नपत्रिका, बर्थडेमध्ये काही लाईन्स टाकायचे असेल आपल्या त्याच्यामध्ये, तर भरपूर ठिकाणी हा फॉन्ट यूज केला जातो. त्यानंतर आपला मोदक फॉन्ट आहे, जे की काय बोलतात त्याला, जसं की एखादं बोल्ड अक्षर टाकायचं असेल आपल्याला नाही का डार्कमध्ये, तेव्हा ते फॉन्ट यूज करू शकता तुम्ही. ठीक आहे, मोदक फॉन्ट. त्यानंतर खाली एक फॉन्ट आहे बघा, रोजावन. हा फॉन्ट पण खूप ट्रेंडिंगला. जसं मुला-मुलीचे नाव जर तुम्ही इन्फिनिटी किंवा डीजी फॉन्टमध्ये घेत असाल तर तुम्ही रोजावन जे नाव आहे, जे फॉन्ट आहे तो यूज करू शकता. तुम्ही ॲज म्हणजे मुलाच्या नावाला किंवा मुलीच्या नावाला, शुभविवाहाला हे फॉन्ट नक्कीच यूज करता. त्यानंतर यात्रावन आहे, हा पण फॉन्ट बेस्ट आहे. तर भरपूर सारे इथे फॉन्ट आहेत, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता. जसं जर तुम्हाला इथे काही फॉन्ट जरी तुम्ही बॅक केलं मी, तर बघू शकता अशा प्रकारे बॅक करू, जेणेकरून आपले सर्व फॉन्ट दिसतील. जे मी डाउनलोड केले ते तुम्हाला दिसलेच आहेत, कोणते कोणते आहेत. तर बघा खूप सारे फॉन्ट आहे, जे कोणतं तुम्हाला आवडेल ते. बऱ्याच ठिकाणी मी खंड फॉन्ट यूज करते आपल्या व्हिडिओमध्ये नाही का, तिथे भरपूर सारे फॉन्ट आहेत, तुम्ही यूज करू शकता. ते बघा इथे पण आणखी एक अक्षर फॉन्ट पण आहे, हा पण खूप ट्रेंडिंगला फॉन्ट आहे.
तर नक्की जसं तुम्हाला जशी तुमची डिझाईन असेल त्यानुसार तुम्ही फॉन्ट यूज करू शकता. भरपूर सारे फॉन्ट आहेत गुगल फॉन्टला आणि हे सर्व फॉन्ट फ्रीमध्ये आहेत. अगदी फ्रीमध्ये, काही तुम्हाला इश्यू येणार नाही किंवा पे करायची गरज पडणार नाही. तर हे सर्व फॉन्ट जे आहे ते फ्रीमध्ये. मी डाउनलोड कसं करायचं ते पण सांगितलं तुम्हाला. परत एक वेळेस सांगते वाटलं तर, जसं की आपण एखादा फॉन्ट घेऊ तर तुम्ही एक वेळेस फक्त बघून घ्या कोणते कोणते फॉन्ट आहेत तर जे तुम्हाला चांगले वाटतात ते. ओके, हे पण जसं कलम फॉन्ट आहे त्याच प्रकारे हा पण फॉन्ट आहे. त्यानंतर सुरा फॉन्ट पण आहे, हा पण चांगला ट्रेंडिंगला आहे. नंतर देवनागरी पण आहे. त्यानंतर बरेच सारे फॉन्ट आहेत, बरेच सारे फॉन्ट आहेत. तुम्ही बघू शकता ह्याच्यातले फॉन्ट तुम्ही बरेच वेळेस बघितले पण असतात, पण आपल्याला जे काही नाव नसतं माहिती त्याचं, नाही का. तर त्यामुळे हा पण एक फॉन्ट, एक मिनिट आपण बॅक करूया परत गुगल फॉन्टवर क्लिक करू. जर आपण लँग्वेज सिलेक्ट नाही केलं तर आपल्याला बरेच सारे इंग्लिश फॉन्ट आणि बरेच लँग्वेजमध्ये पण आपल्याला फॉन्ट बघायला भेटतात. जसं आपण ते सर्च करू परत मराठी सर्च केल्यानंतर अशा प्रकारे इथं क्लिक करायची लँग्वेज आणि इथून बघू शकता. एक वेळेस मी खाली स्लाइड करते. बघा अशा प्रकारे हा जो फॉन्ट आहे तो आपण डाउनलोड करू. याच्यावर क्लिक करा फक्त. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला गेट फॉन्टचं ऑप्शन येते. गेट फॉन्टवर क्लिक करायचं आहे. गेट फॉन्टवर क्लिक केल्यानंतर खाली शोधायचं आपला फॉन्ट आलाय का. तर अशा प्रकारे बघू शकता जो काही फॉन्ट आहे आपला तो इथे येऊन जाईल. बघा मी खाली सर्च करते, सर्वात लास्ट तो येईल आणि ते डाउनलोड क्लिक करायचं. डाउनलोडवर क्लिक करणार, इथे डाउनलोडवर क्लिक करणार. परत इथे एक प्रोफाईलवर क्लिक करणार किंवा ओपनवर केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. इथे डाउनलोडवर क्लिक करून जे काही फॉन्ट आहे ते ओपन करणार आणि इथून फक्त त्याला सिलेक्ट करणार आणि इथून त्याला एक्सट्रॅक्ट करणार. तर बघू शकता इथे आपल्या स्टोरेजमध्ये जे काही फॉन्ट आहे तो सेव्ह झाला आहे. आता आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करूया. तर बघा अशा प्रकारे आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केला. तर हे जर तुमच्याकडे नसेल पिक्सेल ॲप्लिकेशन तर आपल्या युट्यूबला व्हिडिओ आलाय प्रो पिक्सेल लॅब मास्टर क्लास. त्यामध्ये आपण हे ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं तेही सांगितलंय आणि ॲप्लिकेशन कसं हँडल करायचं पूर्ण टूल्स सांगितले, पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स. तर नक्की प्रो पिक्सेल लॅब मास्टर क्लासचा व्हिडिओ बघा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, तो क्लास नक्कीच बघायचा आहे. ओके, असं काही इथे सर्च जे काही ते नाव डिलीट करून आपण इथे मराठीमध्ये एक नाव टाईप करून घेऊ, म्हणजे तुम्हालाही समजेल की मराठी डायरेक्टली अप्लाय होतं का नाव. मराठी फॉन्टला किंवा कन्वर्ट करायची गरज नाही लागणार. बघा आपण तो प्रीतू नाव टाकलंय आणि ते याला मोठ्या साईजमध्ये करू आणि ते फॉन्टवर क्लिक करायचं आहे. फॉन्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर जे काही तुमचे फॉन्ट आहे ते ओपन होते. माय फॉन्टवर क्लिक करायचं आहे. माय फॉन्टवर क्लिक केल्यानंतर तर बघा बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये फॉन्ट जर ॲड झाले तर काय करायचं, तुम्हाला जे काही फाईल मॅनेजर आहे ते ओपन करायचं आणि इथे येऊन फक्त क्लिक करायचं आणि एक्सट्रॅक्ट करायचं. बघा अशा प्रकारे, कारण की बऱ्याच फोनमध्ये RARचं जे आहे ते काही सपोर्ट नाही होत नाही, त्यामुळे फॉन्ट येत नाहीत बाबा तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये. सो परत तुम्ही आता मी वरचं फॉन्ट पण केलं आहे आणि जे आपला फर्स्ट नंबरचा फॉन्ट आहे कलम तो पण एक्सट्रॅक्ट करून घेते. बघा अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. थोडं वेटिंग लागेल कारण की आपण एक फॉन्ट यूज केला, एक्सट्रॅक्ट केला, त्यामुळे. आता जो आपला सेकंड नंबरचा फॉन्ट आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे काय करायचं, परत त्याच्यावर क्लिक करायचं आणि याला एक्सट्रॅक्ट करायचं. बघा अशा प्रकारे एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा. हा पण फॉन्ट एक्सट्रॅक्ट होऊन जाईल. आता आपल्याला ओपन करायचं आहे पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन. याला एक्सट्रॅक्ट होऊन जाऊ द्या आणि झाल्यानंतर आपल्याला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं. बऱ्याच जणांच्या फोनमध्ये असा प्रॉब्लेम येतो की RAR मधून एक्सट्रॅक्ट केल्यानंतर पण फॉन्ट ॲड होत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. बघा आता तुम्हाला इथे काय करायचं, इथे बघा सिंपल इथे टेक्स्टवर क्लिक करायचं. टीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डाउनलोड फोल्डरमध्ये यायचं. डाउनलोड फोल्डरमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे स्लाइड करा. जे कोणतं आपण फॉन्ट आता डाउनलोड केले ते बघायचे तुम्हाला कुठे आहे तर, आणि त्यानंतर तुम्हाला ते ॲड करायचं. जसं की बघू शकता बघा इथे आपला फॉन्ट आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि जेव्हा सिलेक्ट करून फक्त ॲड सिलेक्ट करायचं. असं सिलेक्ट केल्यानंतर ॲड करून घ्यायचं. तर परत आपल्याला फॉन्टवर क्लिक करायचं आहे. फॉन्टवर क्लिक केल्यानंतर इथे माय फॉन्टवर क्लिक करायचं. आपण जे काही फॉन्टचं नाव होतं ते सर्च करा. बघा अशा प्रकारे, जसं आपण ते सर्च केलं. ओके, काय फॉन्टचं नाव होतं. ओके, बघा अशा प्रकारे जे काय आहे ते आपण सर्च केलं आणि ते बघू शकता जे फॉन्ट आपला अप्लाय झालाय. तर अशा प्रकारे हे फ्रीमध्ये तुम्ही फॉन्ट यूज करू शकता. अशा प्रकारे जे कोणते तुम्ही फॉन्ट डाउनलोड करसाल ते तुम्हाला ॲड करता येतील. जसं मी ते हे नाव टाकलं, आता परत एक खाली नाव टाकून देते. जसं आपण ते टाकू, ठीक आहे, एडिटर. ओके, अशा प्रकारे टाकू आपण. आणि हो, आपले 1000चा परिवार पूर्ण होण्यासाठी फक्त काही सबस्क्रायबर्स बाकी आहेत. तर लवकरात लवकर तुमच्या जास्तीत जास्त एडिटर मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि लवकर आपल्या 1000चा परिवार कंप्लीट करा. तर बघा अशा प्रकारे जे काही नाव आहे ते घेतलं आपण आणि त्यामागं जर तुम्हाला टेक्स्चर वगैरे काय ॲड करायचं तुम्ही करू शकता. बघा अशा प्रकारे घेतलंय. आता जर तुम्हाला अशा प्रकारे जर लोगो DP वगैरे काय ठेवायचं असेल तर ठेवू शकता तुम्ही. बघू शकता अशा प्रकारे हा फॉन्ट आपण अप्लाय केला. जर तुम्हाला दुसरा फॉन्ट ॲड करायचं असेल तुम्ही नक्कीच करू शकता. जे कोणतं आवडेल तुम्हाला ते, म्हणजे गुगल फॉन्टमध्ये मी सांगते फक्त तुम्हाला कोणते कोणते यूज करू शकता. जसं की आपण इथे सर्च केलं एक खंड फॉन्ट, तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त पोस्टरमध्ये मी हे तुम्हाला सांगितलंच आहे खंड फॉन्ट. ओके, त्यानंतर आणखी एक आपण अप्लाय करू. बघू शकता अशा प्रकारे याला घेऊ इथे आधी. त्यानंतर आपण सर्च करू एक फॉन्ट.
मुक्ता फॉन्ट, तिथे आपण सर्च केलं मुक्ता फॉन्ट, तर मुक्ता बोल्ड हा फॉन्ट पण खूप भारी आहे. जसं तुम्ही सर्च केला तसं तुम्ही बघू शकता, भरपूर साऱ्या गोष्टी इथून तुम्ही ऍड करू शकता. या अशा प्रकारे फॉन्ट आहे आणि ह्या जास्त तुम्ही लग्नपत्रिकेमध्ये किंवा जे काही बर्थडेचे पोस्टर करतो आपण, त्यामध्ये जेव्हा लाईन्स ऍड करतो, जेव्हा म्हणजे ते शायरी वगैरे, त्यामध्ये तुम्ही नक्कीच हा यूज करू शकता. बघा अशा प्रकारे जे काही आपलं नाव होतं ते आपण इथे ऍड केलंय. आता हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स करा भरपूर. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते मी की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करायचीच करायची. व्हिडिओ चांगला वाटला तरी करा किंवा काही चुका झाल्या असतील ते आपण सांगू शकता. ओके. त्यानंतर इन्स्टा पेजला फॉलो करा. इन्स्टाला आपले डेली अपडेट्स येत राहतात आणि सोबत टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, कारण की टेलिग्रामला आपलं जे काही मटेरियल असतं व्हिडिओ ते येत असतं. आणि सोबत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या, कारण की व्हॉट्सअपला पण आपल्या जे काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन ते येत असतात. पण त्याआधी मी एक याला चांगला लुक देण्यासाठी काय करणार, त्याला असंच राहू दे आणि सिंपली याचं काय करणार, जे तुम्हाला वाटलं तर याचं तुम्ही डुप्लिकेट लेअर करू शकता 2-2. जसं की याला आपण इथे फक्त यावर क्लिक करायचं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याची कॉपी वगैरे करून ठेवायची, तुम्ही कॉपी करून ठेवा दोन्ही दोन्ही याची पण, आणि याला सिंपली तुम्ही हाईड केलं तरी पण चालेल. आता आपण याला काय करू, दोघाला मर्ज करून टाकूया 2 लेअरला आणि इथून याला मर्ज केला म्हणजे एका ग्रुपमध्ये झाला. ओके. आता याला आपण टेक्स्चर ऍड करू आणि बॅकग्राऊंड ऍड करतो. सिंपली पिंटरेस्ट ऍप्लिकेशन ओपन करायचं. बघा पिंटरेस्ट ऍप्लिकेशन ओपन केलं, इथे सर्च करा आता कलरफुल किंवा ब्लॅक टेक्स्चर. ब्लॅक टेक्स्चर यूज करायचं चालेल. ब्लॅक टेक्स्चर बॅकग्राऊंड जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही ऍड करू शकता, किंवा सिनेमॅटिक टेक्स्चर जरी टेक्स्चर सर्च केलं तर आणखी चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. जसं मी ते सर्च केलं सिनेमॅटिक टेक्स्चर असं जर सर्च केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे जे काही आहे ते आपल्याला टेक्स्चर भेटून जाईल. सिनेमॅटिक टेक्स्चरमध्ये बघा अशा प्रकारे भरपूर सारे, आणि जर सिनेमॅटिक बॅकग्राऊंड केलं तर तुम्ही ते पण यूज करू शकता ॲज अ टेक्स्चर म्हणून. जर मी सिनेमॅटिक बॅकग्राऊंड केलं तर बघू शकता अशा प्रकारे सिनेमॅटिक बॅकग्राऊंड आपल्याला भरपूर सारे ओपन होऊन जातील. सिंपल यावर आपण डाउनलोडवर क्लिक करायचे, जे कोणतं आवडेल ते तुम्हाला. आणि भरपूर सारे ऑप्शन आहेत पिंटरेस्टला, आणि पिंटरेस्ट ॲप्लिकेशन काय, याचा यूज काय, या सर्व गोष्टी आपल्या क्लासमध्ये सांगितल्या आहे ग्राफिक्सच्या. तर नक्कीच जो काही आपला ग्राफिक्सचा क्लास आहे तो बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. कारण की आपला क्लास जो आहे तो अगदी फ्रीमध्ये. जसं मी याला इथून डाउनलोड केलंय, डाउनलोड क्लिक केल्यानंतर आता मला एक टेक्स्चर लागणार आहे, म्हणजे जे काही मी आधी सांगितलं तुम्हाला सिनेमॅटिक टेक्स्चर म्हणून असं सर्च केला, त्याच्यामधले की मी टेक्स्चर ॲड करणार आहे, जी की डस्टचं जसं असतं तसं. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डस्ट टेक्स्चर कसं ॲड केलं ते तर बघितलंच आहे, पण थोडं काहीतरी आपण वेगळं बघू थोडं टेक्स्चर. तर आपण जो बॅकग्राऊंडला कलर घेतला तो रेड, जर आपण तो गोल्डन घेतला तर आणखी कलर कॉम्बिनेशन एकदम खतरनाक होईल. जसं आपण ते गोल्डन टेक्स्चर जर सर्च केलं तर बघू शकता खूप चांगला आपल्याला रिझल्ट भेटेल, जेणेकरून जे काही आपलं कलर कॉम्बिनेशन ते पण एकदम परफेक्टमध्ये होईल. 1 मिनिट. ओके, असं करू आपण गोल्डन, सॉरी दुसरं सर्च झालं, आपल्याला गोल्डन टेक्स्चरवर क्लिक करायचं, तर दुसरंच ऑप्शनवर क्लिक झालं. ओके. अशा प्रकारे जे काही गोल्डन टेक्स्चर आहे ते आपण सर्च केलंय आणि इथे भरपूर सारा रिझल्ट आपल्या समोर ओपन होईल. आता याच्यात जे कोणतं तुम्हाला टेक्स्चर चांगला वाटेल ते तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. जसं की बघू आपण इथे भरपूर सारा टेक्स्चर भेटेल तुम्हाला, जे कोणतं चांगलं वाटेल. जसं की हे जर आवडलं तर हे घेऊ शकता सिल्कमध्ये. सिंपल यावर क्लिक करायचं आणि डाउनलोडवर क्लिक करायचं. चांगला रिझल्ट तुम्हाला भेटलेला आहे इथे. जे कोणतं आवडेल ते जसं की मी यावर क्लिक केलं आणि खाली स्लाईड करत गेले तर भरपूर सारा रिझल्ट भेटेल आपल्याला सिल्कमधून. बघा अशा टाईपमध्ये टेक्स्चर आहे. यावर जर क्लिक केलं त्याच्या रिलेटेड आपल्याला जे काही टेक्स्चर आहे तसे भेटतील. बघू शकता अशा प्रकारे. आणि जर तुम्हाला सिल्कमध्ये पाहिजे तर तुम्ही वरती सर्च पण करू शकता सिल्क गोल्डन टेक्स्चर म्हणून, तुम्हाला तसं पण बॅकग्राऊंड भेटून जाईल. पण परफेक्ट मला बघूया जे चांगलं वाटेल ते. ओके. अशा प्रकारे स्लाईड करू आपण, थोडंफार बॅक करूया. सर्च करा तुम्ही, जेवढा टाईम घेता येईल तेवढा घ्यायचा डिझाईनला. जेवढा टाईम देसाल तेवढा बेटर राहील. आधीच कस्टमरला 1 तास शिल्लक मागायचाच डिझाईनला. जर तुमची डिझाईन 2 तासात होत असेल, 1 तासात असेल तर 1 तास तुम्ही शिल्लक मागायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पण काही गोष्टी आल्या माइंडमध्ये, तुम्ही चेंजेस करू शकता ते, नाही का. आणि सोबतच काय बोलतात त्याला, जर काही तुम्हाला वाटलं असेल काहीतरी चेंजेस करायला पाहिजे स्वतःहून, नाही का, तुम्ही ते पण करून टाईम घेऊ शकता. 2 आपण टेक्स्चर डाउनलोड केले. आता आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करूया. बघा पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन केलं. आता जे काही बॅकग्राऊंड आहे ते ॲड करून घेऊ आपण फ्रॉम गॅलरी म्हणून. प्रकारे जे काही बॅकग्राऊंड ते ॲड केले आपण, ते 1.1चा रेशो घेऊन अशा प्रकारे सेट करू. आता जे काही नाव आहे त्याला फक्त आपल्याला इथे सिंपली क्लिक करायचं, टेक्स्चरवर क्लिक करायचं आणि ते क्लिक करून गॅलरीमधून टेक्स्चर ॲड करायचं. तर बघा जे पहिल्या नंबरचं टेक्स्चर आहे ते मी ॲड केलं अशा प्रकारे. आता अशा प्रकारे याला सेट केलं. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आता जे काही बॅकग्राऊंडवर हे टेक्स्चर सुटेबल नाही दिसत आहे, म्हणजे दिसत नाही परफेक्ट. तुम्ही शॅडो ओपन करू शकता आणि सोबतच याला आपण स्ट्रोक वगैरे कसं ॲड करायचं ह्या गोष्टी पण बघणार. जर तुम्हाला एम्बॉस वगैरे वाढवायचं असेल तुम्ही वाढवू शकता. आणि याचं सोल्युशन काय आहे, म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं हे तर मी सांगितलंच
आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्याचा. तर बघू शकता इथून जर तुम्हाला एम्बॉस वगैरे वाढवायचं तुम्ही वाढवू शकता याच्यावर क्लिक करून अशा प्रकारे. आणि याला जर तुम्ही मोठ्या साईजमध्ये केलं तरी पण चालतं. आता ते प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे हे तर मी सांगितलंच आहे आपल्या व्हिडिओमध्ये नाही का, त्यामुळे काही टेन्शन नाही. आपण थोडं साईज लहान ठेवू करेपर्यंत, नंतर आपण बघून घेऊया ते. ओके, अशा प्रकारे केल्यानंतर याची सेम तुम्ही कॉपी करू शकता. कॉपी करून काय करायचं, याचा जो एम्बॉस आहे तो काढून घेते आधी. ओके, इथून याला हे केलं आणि इथून याला मोठ्या साईजमध्ये केलं आणि याला टू बॅक केलं, म्हणजे बॅक साईडला केलंय. आणि याचा जो काही कलर आहे तो तुम्ही चेंज करू शकता. जसं मी इथून कलर जर रेडमध्ये किंवा जे कोणतं तुम्हाला वाटेल ते घेऊ शकता, किंवा बॅकग्राऊंडवरचा जर कलर पाहिजे असतो मला बॅकग्राऊंडचा ते पण घेऊ शकता. जसं की मी याच्यावरचा कलर घेतला कोणता पण एक डार्क शेडमध्ये असा, तुम्ही हे घेऊ शकता. आणि त्यानंतर याला ओके केलं. ओके केल्यानंतर याला सिम्पली परफेक्टमध्ये मॅच करायचं अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे मॅच केल्यानंतर आता बघू शकता तुम्ही जे बॅकग्राऊंडला आहे हे आपण जे काही लॉक करून घेऊया तिथं वरचं. आणि जे बॅकग्राऊंडचा कलर जे काही कलर कॉम्बिनेशन थोडं आपण परफेक्ट करायचा प्रयत्न करूया. बघा अशा प्रकारे घेतल्यानंतर इथून जर तुम्हाला काही चेंजेस करायचे, याला जर स्ट्रोक वगैरे ॲड करायचं असेल आणखी अशा प्रकारे तुम्ही करू शकता. बघा अशा प्रकारे तुम्ही जे काही स्ट्रोक वगैरे ॲड करायचे ते करू शकता. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल यामध्ये आपल्याला काही 3D शॅडो वगैरे ॲड करायचं, तुम्ही शॅडो पण याला सुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून ते पण एक बॅकग्राऊंडला पण शॅडो होईल आणि जे काही नाव आहे त्याला पण शॅडो होईल. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारे ऑप्शन आहे, जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही यूज करू शकता. पण आपण याला सध्या स्ट्रोक वगैरे ॲड करायचं राहू देऊ. ओके, अशा प्रकारे गेले, पण फक्त आपण कलर कॉम्बिनेशनवर थोडं फोकस करूया. बघा अशा प्रकारे जे काही नाव आहे ते आपण तो सिम्पली तयार केलंय. आता बॅकग्राऊंडला तुम्हाला शॅडो वगैरे पण ॲड, आपण एकदम नॉर्मल फक्त फॉन्ट कसं डाउनलोड करायचं हे बघितलं. पण मी हा पण एक व्हिडिओ तुम्हाला म्हणजे ही जी काही होतं बॅकग्राऊंडला आपण इफेक्ट वगैरे कसं ॲड करू शकतो हे पण मी सांगितलं यामध्ये. बघू शकतो असं सेट केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल कलर खूपच म्हणजे बॅकग्राऊंडला मॅच होतोय किंवा काही, तर तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता, म्हणजे अपोजिट कलर घेऊ शकता. जसं की आता इथे रेड कलर आहे तर मी इकडे साईडला स्लाईड केलं किंवा इकडे साईडला स्लाईड केलं, तर तुम्हाला जे कोणता चांगला वाटेल कलर ते तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे सुद्धा जे कोणतं चांगलं वाटेल ते ॲड करू शकता तुम्ही. जर तुम्हाला असं वाटेल हा डार्क म्हणजे खूपच ब्लॅकमध्ये गेलाय नाही का रेड कलर, तुम्ही अशा प्रकारे याला थोडंसं काहीतरी रेडमध्ये पण कन्वर्ट करू शकता अशा प्रकारे. बघा ओके, जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं करू शकता. आणि याचं महत्त्वाचं म्हणजे जर आता आपण हे जी याला स्ट्रोक ॲड करू आणि अशा प्रकारे जर घेतलं आपण याला, हे तर नॉर्मल आपण एक शॅडो कसं द्यायचं किंवा याला इफेक्ट कसं द्यायचं ते बघितलंय. पण जर आपण याला स्ट्रोकवर क्लिक केलं आणि याला हाय केलं आपण अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे केल्यानंतर थोडं कमी करू, आणखी कमी करू, जेणेकरून जे काही नाव आहेत ते प्रॉपर दिसायला पाहिजे. ओके, तर इथून जे काही तुम्ही नावाचं लुक आहे ते थोडं चेंज करू शकता या प्रकारे. बघा हे कॅलिग्राफीमध्ये जास्त तर यूज करता येतं आपल्याला अशा प्रकारे. बघा एकदम ते चांगलं वाटतं बॅकग्राऊंडला. किंवा जर तुम्ही याला बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर किंवा दुसरा कोणता आणखी कलर यूज केला तर पण ते चांगलं वाटेल. जसं की इथून ब्लॅक करून बघा तुम्ही. ओके, आपण तो कलर अप्लाय करू, यावर क्लिक केले आणि इथून कलरच्या ऑप्शनवर जाऊन याला आपल्याला स्ट्रोक वाढवावा लागेल, कारण की आपण स्ट्रोक पूर्ण जे आहे ते वाढवलं आहे, त्यामुळे आपल्याला ब्लॅक कलरचा स्ट्रोक घ्यावा लागला अशा प्रकारे. पण आपण हा राहू देऊ किंवा हा राहू देऊ, हा परफेक्ट वाटते. अशा प्रकारे हे तयार झाले नाव. आता याच्यामध्ये मी काय काय प्रोसेस सांगितलं, फॉन्ट कसं डाउनलोड करायचा, नंतर टेक्स्चर ॲड केलं त्याला कसं ॲड करायचं, आणि एम्बॉसचा प्रॉब्लेम हा तुम्हाला कशामध्ये सॉल्व्ह होणार आहे. बघा आपला व्हिडिओ आहे पिक्सेल लॅब 11 टिप्स, त्यामध्ये एम्बॉसचा प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगितला आहे. नक्की तो व्हिडिओ बघा, तो प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होणार तुमचा. तर नक्की तो व्हिडिओ बघायचा आहे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटू असता एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.